आता चालू होणारा सामना या पुढील समालोचन करते ते म्हणजे अजित. तर पहिलं षटक हाताळतो तो म्हणजे प्रीतम देवीपाडा संघाकडून. तसेच स्ट्राईकला येतोय तो विकास. तर एक सुंदर सामना पाहायला मिळतोय देवीपाडा वर्सेस ओमकार दगडधोण. तर पहिला चेंडू प्रीतम यांचा. ह्या ठिकाणी मात्र सन्मान दिला जातोय पहिल्या चेंडूला. खूपच चांगलीशी सुरुवात करतोय प्रीतम आपल्या संघासाठी. तर विकास यांनी मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिला. तर पाहूया दुसऱ्या चेंडूवर कशा रीतीने खेळी करतोय विकास दगडधोण संघाकडून. तर प्रीतम येतोय दुसरा चेंडू घेऊन विकास साठी. ह्या ठिकाणी मात्र चांगला फटका. तसेच चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण मात्र 4 धावेने संघाचं खातं पण होते. ह्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाचा काही साथ मिळेनासा झालाय प्रीतम यांना. तर पाहूया पुढील चेंडू घेऊन येतोय प्रीतम पुन्हा एकदा विकास साठी. चांगलीशी सुरुवात करतो विकास. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकास साठी प्रीतम घेऊन येतोय. ह्या ठिकाणी मात्र पंचांचे दोन्ही हात वर. वाईट अतिरिक्त धावे. ह्या एका धावसंख्येने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते ती म्हणजे 5 धावेवर. तर पुढचा चेंडू प्रीतम यांचा पुन्हा एकदा विकास साठी. ह्या ठिकाणी मात्र स्वतःचा चेंडू हवेमध्ये. झेल असू शकला असता ह्या ठिकाणी मात्र थोडस चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही आणि 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढती म्हणजे 7 धावसंख्येवर. चांगलीशी गोलंदाजी प्रीतम यांची. मात्र विकास यांना रोखून ठेवतोय पॉवर प्लेवर. पहिल्या षटक पाहूया पुढचा चेंडू. ह्या ठिकाणी मात्र खूपच चांगली गोलंदाजी. ह्या एका धावने धावसंख्येमध्ये वाढती म्हणजे 8 धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ह्या ठिकाणी मात्र थर्ड मॅन रिजनच्या दिशेने जाणारा चेंडू. फक्त 1 धाव अंकित अर्जित केली जाते. शेवटचा चेंडू विकास साठी. पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. चांगलंस रोखून ठेवलाय दगडधोण संघाला. ह्या ठिकाणी मात्र चांगला फटका. तसेच चांगलं क्षेत्ररक्षण निकलेश मार्फत. फक्त एका धावेवर रोखून ठेवतोय. तर एका पॉवर प्ले षटकामागे धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड लागते. खूपच चांगली ओव्हर प्रीतम यांच्या मार्फत.
तर दुसऱ्या षटक हाताळतो तो म्हणजे निकलेश शितलाई देवीपाडा संघाकडून. मात्र दुसरं पॉवर प्ले षटक हाताळता येतो म्हणजे निकलेश. तर निकलेश ह्यांचा पहिला चेंडू विकास साठी. ह्या ठिकाणी मात्र थोडंसं व्हेरिएशन केलं जाते परंतु पंचांचे दोन्ही हातवर एक अतिरिक्त धाव. थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल निकलेश कडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 11 धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा निकलेश ह्यांचा पहिला चेंडू विकास साठी. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते ओमकार दगडधोंड संघाला. मात्र ह्या अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12 धावसंख्येवर. ह्या ठिकाणी मात्र चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एका धावेवर. हॅलो तर निकलेश यांचा पुढचा चेंडू मारा करेल विकास. चांगलीशी गोलंदाजी करतोय निकलेश. ह्या ठिकाणी मात्र मोठा प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ दी पार. 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर मात्र निकलेश यांच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय तो म्हणजे विकास. आपल्या फलंदाजीचा वर्चस्व स्थापित करतोय ह्या ठिकाणी मात्र निकलेश यांच्या गोलंदाजीवर. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकास साठी. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मोठा प्रहार. चेंडू सरळ 6 धावेसाठी आउट ऑफ दी पास. डीजे Vaibhav in the mix. धन्यवाद डीजे. तर ह्या 6 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होताना 26 धावेवर. येणाऱ्या 2 चेंडू मागे निकलेश हा कमबॅक करू शकतो की नाही. मात्र विकास पाहूया 3 षटकार मारतोय की नाही. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेताना विकास. फुलटॉस चेंडूवर डीजे. तर थँक्यू डीजे. मात्र शेवटचा चेंडू. ह्या 4 धावेने धावसंख्येमध्ये 4 धावेने वाढती म्हणजे 30 धावसंख्येवर. खूपच चांगली फलंदाजी करतोय विकास ओमकार दगडधोंड संघाकडून. तर शेवटचा चेंडू विकाससाठी. खूपच चांगली फलंदाजी विकास मार्फत.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेताना नाही. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ह्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करून 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 32 धावसंख्येवर. मात्र दुसरं पॉवर प्ले षटक थोडस महागडं ठरतंय निकलेश यांच्याकडून. तर विकास वैयक्तिक 27 धावेवर खेळतोय. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते विकास यांच्याकडून. तर तिसरं षटक हाताळतोय तो म्हणजे प्रल्हाद. एक चांगला गोलंदाज मानलं जाते त्याला केव्हा परिसरामधून. तर पहिला चेंडू प्रल्हाद यांचा. चांगलासा फटका मात्र पहिल्या चेंडूला भिरकावून देतोय मयूर. 6 धावेसाठी डीजे. DJ Vaibhav in the mix. तर थँक्यू डीजे. मात्र मयूर सुद्धा ह्या ठिकाणी फायर होतोय प्रल्हाद यांच्या गोलंदाजीवर. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु झेल काही पकडता आला नाही त्यांना आणि 1 धाव. तर एका धावेने धावसंख्येमध्ये वाढते म्हणजे 39 धावसंख्येवर. तर स्ट्राईकला येतोय तो म्हणजे विकास. एक चांगला फलंदाज. तर पुढचा चेंडू विकास साठी. ह्या ठिकाणी मात्र मोठा प्रहार. चेंडू सरळ 6 धावेसाठी षटकार डीजे. तर 6 धावेने धावसंख्या मात्र वाढ 45 धावसंख्येवर आणि विकास यांच्या वैयक्तिक 32 धावा. चांगलंसं क्रिकेट पाहायला मिळतंय मायमेटागर मैदानावर. ह्या ठिकाणी मात्र आता सुंदर गोलंदाजी. चांगला कमबॅक करतोय प्रल्हाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक. विकास ह्या ठिकाणी मात्र थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू. थोडस गचाड क्षेत्ररक्षण. पंच दर्शवतात वाईट चेंडू. 1+1 अशा 2 धावा. ह्या 2 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होईल ती म्हणजे 47 धावेवर. मयूर येतोय स्ट्राईकला. ह्या ठिकाणी मात्र यॉर्कर चेंडूवर प्रहार केला जातोय. चांगलासा प्रयत्न होता निकलेश यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण निकलेश कडून परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. ह्या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढती म्हणजे 49 धावसंख्येवर. तर शेवटचा चेंडू मयूर साठी. ह्या ठिकाणी मात्र चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतम यांच्या मार्फत. फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागेल मयूर यांना. धावसंख्येमध्ये 1 ने वाढती म्हणजे 50 धावसंख्येवर. ह्या ठिकाणी मात्र धावसंख्येचा डोंगर उभारतोय तो म्हणजे ओमकार दगडधन संघ.
तर पुन्हा एकदा प्रीतम येतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन, तसेच संघाकडून मात्र चौथं षटक घेऊन. ह्या ठिकाणी मात्र मयूर फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही, मात्र एक धाव मिळेल ह्या चेंडूवर. धावसंख्येमध्ये एक नेवारती म्हणजे 51. तर विकास येतोय स्ट्राईकला. पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. ह्या ठिकाणी मात्र यॉर्कर चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जाताना चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढती म्हणजे 52 धावा. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानावर. ह्या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू. मयूर ह्यांना रोखून ठेवतोय प्रीतम. मात्र शीतलाई देवीपाडा संघाला अशाच गोलंदाजीची कामगिरी पार पाडावी लागेल. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू मयूरसाठी. ह्या ठिकाणी मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जाणारा. चांगलं क्षेत्ररक्षण नमित ह्यांच्याकडून. मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकास ह्याला परतावं लागेल. पहिला आदरा बसतो विकासच्या नावाने. तर वैयक्तिक 33 धावेवर बाद होतोय विकास. चांगली खेळी, खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तर मुनेश जातोय विकास ह्यांच्या जागी. तर पुढचा चेंडू मयूरसाठी. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी. येणारा शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील मयूरसाठी. मात्र चांगला कमबॅक करतोय प्रीतम. मात्र दुसऱ्या षटक सुद्धा खूपच चांगला हाताळतोय तो म्हणजे प्रीतम. ह्या ठिकाणी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. नाराज होऊन परततोय मयूर. दुसरा विकेट मिळतोय शीतलाई देवीपाडा संघाला मयूरच्या रूपामध्ये. तर नवीन येणारा खेळाडू म्हणजे विशाल. तर स्ट्राईकला येतोय तो म्हणजे मुनेश. तर शेवटचं षटक हाताळतोय तो म्हणजे नमित. तर मुनेश येतोय स्ट्राईकला. एक मोठा फलंदाज. तर पहिला चेंडू नमित ह्यांचा. ह्या ठिकाणी मात्र चांगलासा फटका. 6 धावेसाठी आउट ऑफ द पार चेंडू. ह्या 6 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ, ती म्हणजे 59 धावा. खूपच धावांचा डोंगर उभारतोय तो म्हणजे ओमकार दगडधोंड संघ शीतलाई देवीपाडा संघासमोर. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करतोय मुनेश. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा मुनेश साठी. पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतोय.
ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रहार केला जातोय 6 धावेसाठी चेंडू. खूपच चांगला फटका मारतोय तो म्हणजे मुनेश. धावसंख्येमध्ये 6 धावेने वाढती म्हणजे 55 धावा 65 धावा. तर 2 चेंडू मागे 2 षटकार मारतोय मुनेश. येणारा तिसरा चेंडू पुन्हा एकदा मुनेश साठी. चांगलासा चेंडू, चांगला मोठा प्रहार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय मुनेश. तर 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढते म्हणजे 67 धावा. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू मुनेश साठी. फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा षटकार. खूपच चांगली फलंदाजी मुनेश यांच्याकडून. तर धावसंख्येमध्ये मात्र वाढ होते ती म्हणजे 73 ऑन दी बोर्ड. लॉस्ट ऑफ 2 विकेट. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मुनेश साठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, चांगलासा भिरकावून देतोय चेंडूला. सीमारेषे पार 4 धावेसाठी चौकार. तर ह्या 4 धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ 77. खूपच चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते विशाल यांची. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढते म्हणजे 79 धावा. 80 धावांचा डोंगर उभारलाय तो म्हणजे ओमकार दगडधन संघाने शितलाई देवीपाडा संघासमोर. खूपच चांगली खेळ केली मुनेश यांनी. वैयक्तिक 26 धावेवर नॉट आउट.
तर 80 धावेंचा डोंगर उभारलाय ओमकार दगडधन संघाने शीतलाई देवीपाडा संघासमोर. तर स्ट्राईकला येतोय प्रीतम, तसेच नॉन स्ट्राईकला येतो निकलेश. तर पहिला षटक हाताळता येतो म्हणजे मुनेश, एक चांगला नामांकित गोलंदाज. तर पहिलं पॉवर प्ले षटक हाताळता येतो म्हणजे मुनेश, दगडधन संघाकडून. स्ट्राईकला येतो प्रीतम. या ठिकाणी मात्र चांगलं आक्रमकता दाखवावी लागेल प्रीतम ह्यांना, कारण की मोठा डोंगर उभारलाय तो दगडधन संघाने शीतलाई देवीपाडा संघासमोर. पहिला चेंडू प्रीतमसाठी. ह्या ठिकाणी मात्र चांगला मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ह्या ठिकाणी मात्र प्रीतम यांचा झेल सोडला जातोय आणि 4 धावेसाठी चेंडू. थँक्यू विजय. मात्र प्रीतम ह्यांची चांगली सुरुवात, एक जीवनदान मिळालंय प्रीतम यांना. तर पाहूया प्रीतम हे पुरेपूर फायदा घेतात की नाही आपल्या जीवनदान मिळालाय त्याचा. तर मुनेश यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रीतमसाठी. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. पुन्हा दुसरा जीवनदान मिळत आहे प्रीतम ह्यांना. 2 धावा खर्च करतोय तो म्हणजे ओमकार दगडधन संघ. धावसंख्येमध्ये वाढ होते 6 धावसंख्येवर. मात्र प्रीतम ह्यांना काहीतरी आक्रमकता दाखवावी लागेल येणाऱ्या चेंडू मागे. मात्र चांगली संधी चालून आलेली आहे प्रीतम ह्यांच्याकडे. ह्या ठिकाणी चांगला फटका. चांगलीशी गोलंदाजी मुनेश. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रीतमसाठी मुनेश घेऊन येतोय. चांगलासा चेंडू, निर्धाव चेंडू. खूपच चांगला कमबॅक करतोय मुनेश आपल्या संघासाठी. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रीतमसाठी. मुनेश घेऊन येतोय. ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका. तिसरं जीवनदान मिळतंय प्रीतम ह्यांना. जीवनदानावर जीवनदान मिळतंय प्रीतम ह्यांना. हॅट्रिक मिळाली जीवनदानाची. मात्र चांगलीशी गोलंदाजी करतोय मुनेश, परंतु क्षेत्ररक्षक काही साथ देत नाही आहे मुनेश ह्यांना. मात्र ह्या झेल तुम्हाला कुठेतरी महागड्या ठरू शकतात येणाऱ्या काळामध्ये. तर शेवटचा चेंडू निकलेश साठी. लेफ्ट हँड फलंदाज, चांगलासा फलंदाज निकलेश. पुरेपूर अनुभव त्यांना ह्या ग्राउंडचा. फुलटॉस चेंडू चांगलासा खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण विकास यांच्याकडून. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागते निकलेश यांना. 8 धावसंख्येवर. तर ह्या ठिकाणी मात्र अजित दादा यांचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. थँक्यू अजित.
तर बघूया 80 धावांचा टार्गेट आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. दुपारच्या सत्रातील क्वार्टर फायनलचा चौथा सामना आपण बघतोय. वाईट +1 2 धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने मिळतात. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 10 धावा. तर पहिल्या सामन्यामध्ये आपण बघतोय वडराई संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये सागर शिल्टे, तिसऱ्या सामन्यामध्ये तांबडमाल मनोड आणि चौथ्या सामन्यामध्ये गोंड. 10 धावा धावफलकावर, 80 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू मात्र वाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे सरकताना धावसंख्येत जाऊन पोहोचेल 11 धावा धावफलकावर. बघूया 11 धावा धावफलकावर. तयार होताना गोलंदाज मयूर. मयूर गोलंदाजी मार्कवर. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू. एक्स्ट्राच्या 3 धावा मात्र बघायला मिळतात. बघूया पुढचा चेंडू. अतिशय सुरेख मिडल लाईन टू द गॅप मध्ये चेंडू. सीमा पार चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय होताना 15 रन्स. 15 धावा धावफलकावर. 80 धावांचं मोठं टार्गेट आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. 7 चेंडू 15 धावा. अतिशय सुरेखरित्या फलंदाजी बघायला मिळते. फलंदाज प्रीतम यांच्याकडनं 3 जीवनदान मात्र प्रीतमला मिळालेले आहेत. बघूया जीवनदानाचा फायदा मात्र चांगल्या इनिंग मध्ये कन्वर्ट केला जाईल का. प्रेशर थोडासा कन्सॉलिडेट झालाय, त्याला रिलीज केलं जाईल का. येणाऱ्या काळामध्ये षटकार चौकाराची आत्तषबाजी करून या टुर्नामेंटमध्ये नाव पुढे नेण्यासाठी मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्या बाजूने फिरवली जाईल का. बघूया 15 रन्स ऑन द बोर्ड. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रीतम मात्र चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय. अतिशय सुरेख सामना आपण बघतोय. शितलाई देवीपाडा वर्सेस दगडधोंड, ओमकार दगडधोंड असा सामना खेळला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख षटकार. इज नो चान्स एनी फिल्डर. लॉंग अपच्या वरनं भिरकावून दिलाय. वन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर. सुरेख षटकार प्रीतम यांच्या फळीतनं लॉंग अपच्या वरनं भिरकावून दिलाय. सरळ चेंडू सीमा पार षटकार. बघूया प्रीतम. सुपर पॅडिंग. हा चेंडू मात्र सरळ ऑप्शनच्या बाहेर. व्हाइट बॉल. 22 धावा धावफलकावर. यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी मिलेगा. जमी बंजर हुई तो क्या वही जल भी मिलेगा. मत हो मायूस मत घबरा इन अंधेरों से मेरे दोस्त. इन्हीं रातों के दामन से तो सुनहरा कल भी निकलेगा. सुपर. तो देखने समझ सुपर. 22 रन स्कोर कार्ड पर. सिंगल रन जरूर मिलता हुआ. 23 रन इस समय स्कोर कार्ड पर 22 के संकेत. अतिशय सुरेख सामना. 23 धावा धावफलकावर. एका बाजूने 80 धावांचा मोठा डोंगर, परंतु हा पाठलाग करताना प्रीतम आणि लेफ्ट हँड फलंदाज निखिलेश. बघूया निखिलेश तयार होतोय. 23 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. हा चेंडू मात्र जातोय सरळ डीप फाईन लेगला. एक धाव परिपूर्ण. क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडंसं फुटबॉलचं कौशल्य आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. पंच दर्शवतात इट इज व्हाइट बॉल. 4 रनने मात्र धावसंख्या पुढे सरकताना 27 ऑन द बोर्ड. अतिशय सुरेख द्वंद्व. अप्रतिम प्रयास बघायला मिळतोय. देवीपाडा शितलाई देवीपाडा संघाकडनं प्रीतम. 27 ऑन द बोर्ड. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र अल्टरनेट गोलंदाजी करताना मिस्टर. हा सुद्धा वाईट चेंडू.
धावसंख्या 28. तन्मय मला सांगतायत की ह्या षटकामध्ये एकंदरीत किती वाईट आलेले आहेत? 5 वाईट, म्हणजे एक लांब षटक बघायला मिळेल. एकंदरीत जर 6 चेंडू व्यवस्थित हाताळले तर 11 चेंडू हाताळण्याचा एक विक्रम सुद्धा माय मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर एक गोलंदाज मिस्टर मयूर. धावसंख्या बघायला मिळते 28 रन. अजूनही 52 धावांची गरज आहे. 80 धावांचं टार्गेट, तर अजूनही 52 धावा येऊ शकत आहेत. प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणापर्यंत करणं खूप गरजेचं आहे. पुढचा चेंडू प्रीतम. या वेळेला मात्र चेंडू लेमन कट लागते. चेंडू लॉंग स्टॉप मधनं जमिनीला गुदगुल्या करत सरळ चेंडू सीमा पार चौकार. DJ Vipo in the mix. थँक्यू डीजे. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 32 धावा. सुरेख मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 वर. 80 धावा असताना सामना मात्र अजूनही बॅलन्सिंग झोन मध्ये आहे. नेहमी म्हटलं जातं की लक्ष किती मोठं असो, टार्गेट तुमच्या समोर किती मोठं असो, तुम्ही त्या टार्गेटला सांगा की माझा आत्मविश्वास किती मोठा आहे ते. 33 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख द्वंद्व. 33 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पुढचा चेंडू. या वेळेला पंच म्हणतील पुनश्च वाईट बॉल. 34 धावा धावफलकावर. दुसरं षटक आहे. 34 ऑन द बोर्ड. खूप महागडा आणि खूप मोठं षटक म्हणता येईल. 6 चेंडू अजूनपर्यंत एक्स्ट्रा हाताळल्यात. 34 धावा धावफलकावर. हा सुद्धा पंच म्हणतील वाईट बॉल आहे. 35 धावा धावफलकावर. थोडंसं प्रेशर मात्र आलंय आणि या प्रेशरमुळे आपण बघू शकतायत पूर्णतः गोलंदाज मयूर हा बॅक टू बॅक वाईट चेंडू हाताळताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. 45 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 19 चेंडू आणि 45 धावांची गरज. पुढचा चेंडू. या वेळेला मिस टाइम झालाय. शॉर्ट फाईन लेगला झेल मात्र सोडलाय. 4 झेल एकंदरीत सोडले गेलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 रन्स. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तब्बल 14.33 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल. 18 बॉल रिमेनिंग अँड 44 रन रिक्वायर्ड टू विन. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये जाऊया. देऊया डीजेला संधी. सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं तू तुझे वाक्यावर लावशील का? सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? तुझे हातावर तू माझे नावाचं काढशील का? माझ्याशी करशील का? Thank you. Thank you. HK Style. HK Style.
थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येईल. नितीन निकलेश गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख पूल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट केला. एकदम परिपूर्ण धावसंख्या एकने पुढे सरकताना 37. नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. 17 चेंडू 43 धावांची गरज. 80 धावा समोर टार्गेट होतं, परंतु 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 36. 37 ऑन द बोर्ड. तयार होताना प्रवीण. या वेळेला मात्र षटकार येताना धावसंख्या 6 ने फ्लाय होते. आया मना बसवीला लावला धक्याला द बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना बसवीला लावला धक्याला द बाबा मना डुबवीला वाटोळा केला. थँक्यू. 43 स्कोर कार्ड पर. जागा बनवून मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं हवाई फायर. प्रवीणचा झेल सोडल्यानंतर हा मात्र त्यांच्या फळीत येणारा प्रीतमचा हा दुसरा षटकार आहे. पंच वाईट बॉल. धावसंख्या 1 रन्सने पुढे जाते. 44 धावा. आता मात्र अवघ्या 36 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू आहेत ते 16 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. बघूया. या वेळेला मात्र आगळा वेगळा शॉट बघायला मिळतोय. चेंडूला मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू जातोय डीप गली रिजन मधनं सीमा पार. थँक्यू. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 48 ऑन द बोर्ड. 32 धावांची गरज आहे. या वेळेला मात्र थोडंसं शफल होऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पुन्हा लॉंग स्टॉप रिझन मध्ये जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 50 धावा. आता मात्र 22चे संकेत दिले जात आहेत. 50 धावा धावफलकावर. अवघ्या 30 धावांची गरज. तन्मय मला सांगतील मात्र येणारे चेंडू असतील या वेळेला प्रीतम नावाचा ब्रँडेड षटकार. तो का करे भैया. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. 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 तू यहाँ वहाँ ना फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल. थँक्यू डीजे. थँक्यू. धावसंख्या 6 ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 56. अवघ्या 24 धावांची गरज. अतिशय सुरेख लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय. आत्ता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. बारा चेंडू 24 धावांची गरज. सामना मात्र दुहेरी वळणावरती उभा है. बेहतरीन मैच चलता हुआ. जिस तरह से 80 रनों का लक्ष्य रखा था, अब तक 56 रन स्कोर कार्ड के पर. 12 गेंदें बची है और चाहिए अब जीत के लिए महज 24 रन. सेमीफाइनल के लॉर्ड्स गिराए जाएंगे. वडराई टीम, सागर शिल्टे टीम और सातपाटी टीम के कप्तान तामड़माल टीम के कप्तान यहाँ पर आप आए. चला लवकर आपण लॉट्स टाकणार आहोत. विनिंग टीमचे संघनायक
अपन सेमीफाइनल लॉट्स तकना आहोत, यायचं आहे. तो 12 गेंदे बची, अब 24 रन की मांग है. सुपर मैच इस समय मैदान में चलता हुआ. देखना इस समय किस तरह से मैच को जीता जा सकता है, कौन इस मैच को जीतेगा. फिलहाल अगर बात करेंगे तो मैच बढ़िया बैलेंसिंग मैच नजर आ रहा है, क्योंकि गेंदबाजी की बात करेंगे तो मुनेश गेंदबाज है, कैसे एकमात्र गेंदबाज है जिनके पास क्षमता है. अगर यहाँ पे कंजूसी गेंदबाजी करते 5 या 6 रन देते तो आखिरी ओवर में बचेंगे 17 या 18 रन, जो मैच को बैलेंस में लेके जाएंगे. मुनेश एक नामचीन गेंदबाज है, उनके सामने निखिलेश. तैयार, फुल टॉस और कैच को जरूर छोड़ा है. तो 3 रन्स. अब 11 गेंदे और चाहिए 21 रन की मांग. कौन जीतेगा इस मैच को. जीवन के इस चादर में सांसों के ताने बाने हैं, दुख की थोड़ी सी सिलवट है, खुशियों के तो फूल सुहाने हैं. क्यों सोचूं आगे क्या होगा, कल के कौन ठिकाने हैं, ऊपर बैठा वो बाजीगर जाने मन में क्या ठाने हैं. चाहे तू जितना जतन कर ले, भरने का दामन तारों से, झोली में तो वही आएंगे जो तेरे नाम के दाने हैं. तो बघूया मात्र आपल्या झोलीमध्ये कुठल्या प्रकारचं काम केलं जाईल. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. चेंज ऑफ द पेस. या वेळेला मात्र बीमर, अंपायर संकेत देतात बीमरचे. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. तर तेच आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम आहे रनआउट साठी. बघूया पण बघूया पंच. तर पंच या ठिकाणी बीमर चेंडू घोषित करताना धावसंख्या पुढे जाईल 62. 18 धावांची गरज आहे. बघूया मुनेश आणि चेंडू फ्री चे संकेत दिले जातात. चेंडू झालेला आहे तो 1. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. प्रीतम यांचा खेळ सोडल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने कमबॅकिंग केलं आहे, बघूया मुनेशला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. मुनेश बरफ एक चांगले गोलंदाज आहेत, शांतपणे मात्र गोलंदाजी करणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने मात्र ज्या पद्धतीने देवीपाडा शितलाई संघ खूप चांगली कामगिरी करतोय, एक 80 धावांचा टार्गेट समोर असताना कोणी म्हणेल की हा सामना एकतर्फी होईल. मात्र क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटकडे तुम्ही आम्ही सर्वजण बघतोय. बघूया तामडमाळ संघाचे संगणक दिनेश सुतार या वेळेला मात्र सुरेखरित्या फुल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केली जाईल. 17 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63. चला आपण लॉट्स टाकणार आहोत. तांबडमाळ 10 चेंडू 17 धावांची गरज. मुनेश 80 धावा डिफेंड करणं थोडंसं अवघड होऊन बसलंय, कारण प्रीतम आणि निखिलेश
यांची सुरेख फलंदाजी शितलाई देवीपाडा संघाला मात्र विजयाच्या समीप घेऊन आले. परंतु नेहमी म्हटलं जातं की निर्णायक क्षण तुमच्या बाजूने असायला हवा. पुढचा चेंडू हा सुद्धा वाईड यॉर्करच्या दिशेने सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग. थोडा काळ हवेमध्ये चेंडू होता. सुरेखरित्या लँडिंग बघायला मिळते. 9 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणार असा सामना आहे. हृदयाची स्पंदनं वाढतात. कुतूहलाचं साम्राज्य मनामध्ये निर्माण होते या सामन्यामध्ये. यावेळेला क्वाद लाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मेला सुरेख क्षेत्ररक्षण. एकदा परिपूर्ण. आता मात्र 8 चेंडू आणि 22चे संकेत. 16 धावांची गरज आहे. सुरेख कमबॅकिंग. 8 चेंडू 16 धावांची गरज. अतिशय देखणं क्रिकेट. आम्हाला क्रिकेटची आवड का निर्माण होते? कारण प्रत्येक चेंडू नंतर सामन्यामध्ये जो आनंद मिळतोय. 17 चेंडू आणि 41 धावाची तुफानी इनिंग, विस्फोटक इनिंग ज्यांनी साकारलंय. एक जबरदस्त कॅमिओ ज्यांच्या माध्यमातून साकारला गेलाय तोच फलंदाज स्ट्राईक इनला आहे. आणि 8 चेंडू आणि 16ची गरज आहे. बघूया. 8 चेंडू 16 धावांची गरज. मुनेश बनाम प्रीतम मधलं द्वंद्व. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडूला फाईन लेगला खेळला. एकदा परिपूर्ण होईल. आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. हे क्रिकेट आहे मित्रांनो. 12 चेंडू 24 धावांची गरज होती. बीमर पण हाताळला होता. त्यानंतर फ्रीचे संदेश होते. त्यानंतर सुद्धा 7 चेंडू 15 धावा अशी दोलायमान स्थिती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दर्शवतं की तुम्हाला विजयश्री जर संपादन करायचं असेल तर प्रत्येक चेंडूला मात्र मिडल ऑफ द बॅट प्रॉपर आपल्याला खेळलं पाहिजेत. प्रॉपर कनेक्ट चेंडू झाला पाहिजेत. बघूया निखिलेश. निर्धाव. 6 चेंडू 15 धावांची गरज. सामन्याला पुनश्च आपल्या बाजूने फिरवले मुनेशने. मात्र स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज ते कामगिरी करेल का? जाऊया डीजेला देऊया संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसचा रूल्स आहे. लॉर्ड्स मात्र SSC वडराई वर्सेस तांबडमाळ सागर शिल्टे बनाम विजेता संघ. 2 सेमीफायनल बघायला मिळतील. 6 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शरद. बघूया शरदला मात्र 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलंय. थँक्यू डीजे. थँक्यू. पहिली 50 होण्याच्या मार्गावरती 48 धावा झालेल्या आहेत. 2 धावांची गरज आहे आणि 5 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. क्लास सामना. अतिशय सुरेख कार्पेटला रोल करा. चेंडूला मात्र खेळलाय. एक धाव वर्जित केली जाईल. ओ हो. 50 धावा झालेल्या. टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व क्रीडा रसिकांना मी म्हणेन टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आदिवासी विकास संघ केळवे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक येते. 200 रुपयाचं पारितोषिक प्रीतम याला. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मित्रांनो टाळ्या वाजवा प्रत्येक कोपऱ्यातनं. कंजूसी करू नका टाळ्या वाजवण्यासाठी. ओ
एका धावेची गरज आहे 3 चेंडूमध्ये. कोणीही मध्ये जायचं नाही. तुमचा आनंद तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेरच. आदिवासी विकास संघ केळवे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक पुनश्च येते. तुम्ही मध्ये कोणीही जाऊ नका, बाहेरच आनंद साजरा करा. या वेळेला मात्र डीजे नको नको, बाहेरच नाचा, वेळ जाईल. थँक्यू डीजे, थँक्यू. अभिनंदन शितलाई देवीपाडा. सेमीफायनल 6 षटकांचा राहील याची नोंद घ्या. केतन किणी यांच्याकडनं प्रीतम तुमच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले केतन किणी यांच्या माध्यमातून. केतन कुठे गेला? प्रीतम या ठिकाणी ते 200 रुपयाचं पारितोषिक तुम्ही द्यायचं आहे. प्रीतम वेल प्लेड. आणि त्याने धाबा बनवल्यात. इंडिव्हिज्युअल स्कोर 62. 200 रुपये. वेल प्लेड प्रीतम. बासष्ट धाबांची सूर्य खेळी साकारली मिस्टर प्रीतम यांनी. आणि तब्बल 80 धाबांचा पाठलाग करताना जवळजवळ फायनल जिंकण्याचा आनंद बघायला मिळतोय देवीपाडा शितलाई संघाच्या सर्व चाहत्यांचा. कारण का असू नये, 80 धावा बनवणं अवघड काम मात्र पूर्ण होते. आणि हार्डलक मी म्हणेन दगडधोंड ओमकार दगडधोंड संघ. चला आपण फील्ड अरेंज करून घ्या. तामणमाळ 6 षटकांचा पहिला सेमीफायनल आपल्या समोर येतोय. एका बाजूने वडराई संघ असेल जो आजच्या दिवसातील सुपर 8 मधला पहिला सामना जिंकला आणि सेमीफायनलला क्वालिफाय झाला. तो संघ आता सेमीफायनल साठी सज्ज होतोय. तांबडमाळ मनोर बनाम